दक्षची मुलगी अदिती हिचा विवाह कश्यपाशी झाला. अदितीला 12 पुत्र झाले, ज्यात एकाचा समावेश होता सूर्य. हा सूर्यदेव होता. सूर्याने विश्वकर्माची कन्या संज्ञा हिच्याशी विवाह केला. संज्ञेच्या गर्भातून सूर्याचा पहिला पुत्र वैवस्वत मनु जन्मला. त्यानंतर यम आणि शेवटी कन्या यमुना यांचा जन्म झाला. संजनाने सूर्याशी लग्न केले, पण त्याचे प्रखर तेज तिला सहन झाले नाही. ती त्याला टाळू लागली. पण एकाच घरात राहून ते किती काळ एकमेकांपासून दूर राहू शकणार होते. एके दिवशी संजनाने ठरवले की ती आता इथे राहणार नाही. मी स्वर्गात माझ्या वडिलांच्या घरी जाईन. पण सूर्य याला संमती देईल का, या चिंतेने ती अस्वस्थ झाली. खूप विचार करून तिने स्वतःसारखीच एक स्त्री निर्माण करून तिला सूर्याची पत्नी बनवण्याचे ठरवले. ती एका स्त्रीला निर्माण करून सूर्याकडे सोपवून देईल, जेणेकरून सूर्याच्या मनात कोणतीही शंका राहणार नाही. तिने स्वतःच्या रूपासारखी एक स्त्री निर्माण केली, जिचे नाव होते छाया. हे नाव तिच्या नावावरून ठेवण्यात आले होते. संजनाने छायाला सूर्याची पत्नी म्हणून जगायला आणि आपली खरी ओळख कोणालाही न सांगायला सांगितले. त्यावर छाया म्हणाली, मी बनावट संजना आहे. जर मी कधी पकडली गेले आणि मला शापाची धमकी दिली गेली तर मी सत्य उघड करेन. यानंतर कोणालाही एक शब्दही न बोलता संजना आपले वडील विश्वकर्मा यांच्याकडे गेली. तिने त्यांच्या पाया पडत म्हटले, बाबा, मी तुमच्या जावयाचे तेज सहन करीन. माझ्याच्याने हे होणार नाही. मी खूप काळ त्रास सहन केला आहे आणि आता मला ते आणखी सहन होत नाही. म्हणूनच मी तुमच्या घरी राहायला आले आहे. मुलीचे शब्द ऐकून विश्वकर्मा तो तिला रागवला आणि म्हणाला, सांत्या, तू बरोबर केले नाहीस. तू तुझ्या नवऱ्याकडे परत जायला पाहिजे. त्यानंतर संजना विचारात गढून गेली. ती विचार करत होती, स्त्रियांचे आयुष्य म्हणजे एक लाजिरवाणी गोष्ट आहे. स्त्री असण्याला काही अर्थ नाही. आधी वडिलांच्या संरक्षणाखाली, मग नवऱ्याच्या संरक्षणाखाली आणि शेवटी मुलाच्या संरक्षणाखाली जगावे लागते. आता मी काय करू? मागे फिरण्याचा मार्ग नाही, कारण मी माझी सावली मागे सोडली आहे. जर मी निघून गेले तर रहस्य उघड होईल आणि सावली तिची जागा का सोडेल? जर मी इथेच राहिले तर मला रोज माझ्या वडिलांची ओरडणे ऐकावे लागेल. अशा परिस्थितीत मी कशी जगू शकेन? म्हणून संजनाने तपश्चर्या करण्याचे ठरवले. तिने घोड्याचे रूप धारण केले आणि ती उत्तर ध्रुवावर गेली. तिथे आपल्या पतीच्या तेजाला सहन करण्याची शक्ती मिळवण्यासाठी तिने केवळ वेली आणि पाने खाण्याची व कठोर तपश्चर्या करण्याची प्रतिज्ञा केली. दरम्यान सूर्यदेव छायाला आपली पत्नी मानत राहिले. छायाच्या गर्भातून शनी नावाचा मुलगा आणि तप्ती नावाची मुलगी जन्माला आली. ती आपल्या 3 मुलांची, एकूण 6 मुलांची काळजी घेऊ लागली. पण स्वाभाविकच तिचे आपल्या मुलांवर जास्त प्रेम होते. वैवस्वत मनुने हे सर्व सहन केले, पण यमाला आपल्या आईचे वागणे सहन झाले नाही. अन्न, दागिने आणि संगोपनात शनी व तप्ती यांच्यावर तिचे असलेले अधिक प्रेम पाहून तो संतप्त झाला आणि पाय उचलून त्याने तिचा त्याग केला. मग छाया यमाला शाप देत म्हणाली, हे यम, मला मारण्यासाठी तू जो पाय उचलला होतास तोच पाय तुझ्यावर पडेल.
शाप ऐकून यम भयभीत झाला. तो आपले वडील सूर्य यांच्याकडे धावत गेला आणि म्हणाला, बाबा, माझ्या आईने मला शाप दिला आहे. माझी आई आपल्या सर्व मुलांना समान वागणूक देत असली तरी शनी आणि तप्ती यांच्याबद्दल तिच्या मनात अधिक तिरस्कार आहे. ती प्रेमळ आहे. रागाच्या भरात मी पाय उचलला पण मारला नाही. तरीही तिने मला शिव्या दिल्या. कृपया माझा पाय पडण्यापासून वाचवण्याचा काहीतरी उपाय शोधा. सूर्य म्हणाला, बाळा, आई सहसा आपल्या मुलाला शाप देत नाही. यामागे काहीतरी कारण असले पाहिजे. किडे तुझ्या पायांना चावतील, ज्यामुळे वेदना होतील आणि पूर येईल. हाच त्या शापाचा परिणाम असेल. मग सूर्य अंतपुरात गेला आणि आपल्या पत्नीला म्हणाला, हे बहिणी, सर्व पुत्र समान आहेत. तरीही तुझे धाकट्यावरचं जास्त प्रेम का आहे? छाया गप्प राहिली. सूर्याने ध्यान करून सर्व काही शिकून घेतले आणि तो क्रोधित होऊन तिला शाप देणारच होता. तेव्हा छायाने सत्य उघड केले. जेव्हा छायाने सत्य सांगितले तेव्हा सूर्याने तिला शाप दिला नाही. उलट तो रागाने संजनाला भेटायला विश्वकर्माच्या घरी गेला. तिथे विश्वकर्माने सूर्याला समजावले, हे सूर्या, तुझा प्रकाश मला सहन होत नाही. यामुळेच संजना उत्तर ध्रुवावर अश्विनीच्या रूपात तपश्चर्या करत आहे. तुमचे तेज सहन करण्यास सक्षम होणे हा तिचा उद्देश आहे. मग सूर्याच्या परवानगीने विश्वकर्माने आपल्या शक्तीने त्याला दडपून त्याचे तेज क्षीण केले. त्यानंतर सूर्य उत्तर ध्रुवावर गेला आणि तिथे त्याने एका घोडीला ध्यानस्थ बसलेले पाहिले. सूर्याने तिला सौज्ञ म्हणून ओळखले. मग त्याने एका सुंदर घोड्याचे रूप धारण केले. सूर्याने ओळखले की ती संजना आहे आणि तिने एका सुंदर घोड्याचे रूप धारण करून तिच्याशी संभोग केला. मिलनाच्या पापाच्या भीतीने सूर्यवीर्याला तिच्या नाकातून मुक्ती मिळाली आणि त्यातून 2 अश्विनांचा जन्म झाला. पुढे ते स्वर्गातील वैद्य म्हणून प्रसिद्ध झाले. जेव्हा सूर्याने संजनाला त्याच्या खऱ्या रूपात पाहिले तेव्हा तो स्वतः आपल्या दिव्य रूपात प्रकट झाला. सूर्याचे सौम्य आणि मोहक रूप पाहून संजनाला अति आनंद झाला. यानंतर संजना पुन्हा सूर्यदेवांसोबत त्यांच्या घरी गेली. संजना त्यांच्यासोबत सूर्यदेवाच्या लोकात परतली. सूर्याची उष्णता पूर्वीपेक्षाही अधिक सहन करण्याजोगी झाली होती. त्यामुळे संजनाला आता त्रास होत नव्हता. ते दोघे पुन्हा पती पत्नी म्हणून एकत्र राहू लागले. ते आनंदाने राहू लागले. छायाने तिची जागा घेऊन एक कठीण जबाबदारी पार पाडली आहे हे जाणून सौज्ञाच्या मनात तिच्याबद्दल कोणताही द्वेष उरला नव्हता. सूर्याने आपले सर्व पुत्र वैवस्वत, मनु, यम, शनी, अश्विन कुमार आणि कन्या यमुना व तप्ती यांना समानतेने स्वीकारले आणि ते सर्व आपापल्या गुणांनुसार व कर्मानुसार प्रसिद्ध झाले. वैवस्वत मनु पुढे मन्वंतराचा शासक बनला. वैवस्वत मन्वंतराला त्याचे नाव देण्यात आले. यम धर्मराज म्हणून ओळखला जाऊ लागला आणि तो जीवांच्या कर्मफळांचा मध्यस्थ बनला. शनी न्यायाचा न्यायाधीश होता आणि ते आपल्या कर्माची फळे देणारे म्हणून प्रसिद्ध झाले. एक पवित्र नदी म्हणून यमुना लोकांना लाभ देऊ लागली. ताप्ती नदीलाही एक पुण्यवान नदी म्हणून पूजले जाऊ लागले. अश्विन देवांचे वैद्य बनले आणि रोगांचा नाश करून
त्याने देवांचे रक्षण करण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे सूर्यवंशाची ही कथा केवळ एक कौटुंबिक बाब नाही, तर ही धर्म, तपश्चर्या, कर्म, संयम आणि सत्य यांचीही प्रबळ शिकवण देते. यात सत्तेची गहन शिकवणही मिळते. पतीची बुद्धिमत्ता सहन न झाल्याने संजना पळून गेली, पण अखेरीस तिने तपश्चर्येद्वारे स्वतःला सक्षम केले. यावरून हे दिसून येते की अडचणींपासून पळून जाणे हा उपाय नाही, पण स्वतःला पात्र बनवणे हाच खरा उपाय आहे. छायाचे पात्रही महत्त्वपूर्ण आहे. प्रतिकृती असूनही तिने पत्नी आणि आई म्हणून आपली कर्तव्ये पार पाडली. पण त्यांचा मुलांप्रती असलेला पक्षपात हे देखील दाखवून देतो की आसक्तीतून अन्याय निर्माण होऊ शकतो. यमाची कथा आपल्याला शिकवते की आई वडिलांची स्तुती करणे महत्वाचे आहे. आई वडिलांबद्दल राग किंवा अनादर बाळगणे अयोग्य असले तरी अन्यायाबद्दलची संवेदनशीलता हा देखील धर्माचाच एक भाग आहे. यमाला शाप मिळाला होता, पण नंतर तो धर्मराज झाला. याचा अर्थ असा की माणसांवर संकटे सुद्धा येऊ शकतात. विश्वकर्माने सूर्याची चमक मंद करणे हे देखील प्रतीक आहे की अत्याधुनिक शक्तीलाही आवर घातला पाहिजे. अनियंत्रित तेज किंवा शक्तीचा संबंध याच्याशी आहे, त्यामुळे अंतर निर्माण होऊ शकते, तर संतुलित शक्ती फायदेशीर असते. संजना आणि सूर्याच्या पुनर्मिलनाने कथेला पूर्णत्व येते. तपश्चर्येने सौगेला शक्ती मिळाली, सूर्याला सौम्यता प्राप्त झाली आणि त्यांच्या मिलनातून देवलोकाला अश्विन कुमारासारखे महान देव लाभले. पुराणांमध्ये असे सांगितले आहे की ही कथा ऐकल्याने कौटुंबिक वाद शांत होतात, पती पत्नीमधील सलोखा वाढतो आणि संतती सुखी होते आणि संतती प्राप्तीचा आनंद मिळतो. सूर्य, सौग्या, छाया, यम आणि शनी या सर्वांच्या स्वभावात जीवनाची गहन रहस्ये दडलेली आहेत. शेवटी सूर्याचे सुंदर रूप पाहून संजनाला जो आनंद झाला तो केवळ आपल्या पतीला पाहण्याचा आनंद नव्हता, तर तो तपस्या, त्याग आणि सत्यनिष्ठेतून प्राप्त झालेल्या परिपूर्णतेचा आनंद होता. हेच या कथेचे सार आहे. मित्रांनो, तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.